लातूरचे अभय सर पहिला FMCGचा बिझनेस करतात आणि FMCGचा बिझनेस करताना ऑलरेडी रूटवरती गाड्या सुरू आहेत, सगळं सुरू आहे. मग डोक्यात आलं की आता याला जोडीला काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या आयडिया बघायला सुरुवात केली, पण कन्फर्मेशन होत नव्हतं. कुठेतरी युट्यूबवर माझा एक व्हिडिओ बघितला की उद्योग मंथन कार्यक्रम असतो, कार्यक्रमाला ऍडमिशन घेतलं. दिवसभर कार्यक्रम केल्यानंतर आमचं जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया होती की एक तर वेजिटेबल डिहायड्रेशनचा बिझनेस सुरू करायचा आहे, एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे. त्यासोबत त्यांच्या डोक्यात मला असं वाटतं की आपल्याला सर जे आता क्विक कॉमर्स बिझनेस आहे तसं लातूरमध्ये काहीतरी स्वतःचं सुरू करायचं. ऑलरेडी तर माझ्याकडे एजन्सी आहेतच, पण आता त्यासोबत काहीतरी सुरू करू. बट जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करायला सुरुवात केली, त्यानंतर इव्हन वेजिटेबल डिहायड्रेशनच्या कोर्सला ऍडमिशन पण घेतलं. पण जेव्हा डिस्कशनमधून BCP मधून आम्ही जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करायला लागलो तेव्हा चर्चेअंती बजेट, इन्व्हेस्टमेंट, त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर अभय सरांच्या लक्षात आलं की त्यांचा इंटरेस्ट लॉन्ड्री बिझनेसमध्ये आहे. अर्थात मग लॉन्ड्री बिझनेस कसा करायचा याच्यावरती मग आम्ही चर्चा मंथन सुरू केलं. अजूनही तो प्रवास सुरू आहे. तर तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे की बऱ्याच वेळा नेमकं काय केलं पाहिजे हे कन्फ्युजन बऱ्याच लोकांमध्ये असतं. किंबहुना काही लोकांनी बिझनेस निवडल्यानंतर सुद्धा त्याची योग्य स्टेप्स काय आहेत हेही बऱ्याच लोकांना माहीत नसतं. त्यामुळे गडबड खूप जास्त होते आणि कन्फ्युजन खूप जास्त असतं. आपला उद्योग मंथन कार्यक्रम जो अभय सरांनी अटेंड केलाय किंवा यापूर्वी अनेक लोकांनी अटेंड केलाय, तो कार्यक्रमच कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी असतो की नेमका कोणता बिझनेस निवडला पाहिजे. जर एखादा बिझनेस तुम्ही निवडला असेल तर त्याच्या स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असतील आणि पुढे चावडी तुम्हाला एंड टू एंड कन्सल्टिंग करते. म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तरी चावडी हेल्प करते, तुम्हाला या बिझनेसला वाढवायचं आहे तरी चावडी हेल्प करते. अर्थात या प्रोफेशनल सर्व्हिसेस, बट तुमचं गोल क्लिअर होतो आणि वन स्टॉप सोल्युशन जर तुम्हाला मिळालं तर तुमचं काम सोपं होतं. जर तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस सुरू करण्याच्या प्लॅनमध्ये असाल पण कन्फ्युजन होतंय, आत्ताच्या आत्ता कॉल सेंटरला फोन करा आणि अभय सरांसारखं तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाची जर्नी सुरू करा.